नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला स्वतःचं पक्कं घर हवं आहे का? आणि ते पण गव्हर्मेंटकडून 2.50 लाखाची आर्थिक मदत हवी आहे का? तर गव्हर्मेंट घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 म्हणजेच घरकुल योजना. त्या अंतर्गत तुम्ही पात्र आहात का? कोण पात्र आहे, कोण नाही आणि अर्ज कसं करायचा हे बऱ्याच जणांना अजूनही माहीत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची आणि 2.5 लाखची मदत कशी मिळेल या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अशा सरकारी योजनेसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक ओपन करताच असा पेज ओपन होईल. क्लिक टू प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. नंतर प्रोसीडवर पुन्हा क्लिक करायचं आहे. तर मग इथे स्टेट महाराष्ट्र घ्यायची आहे. इन्कम सर्टिफिकेट बनवावं लागेल. त्यानंतर इन्कम जेवढ्याची बनवाल ती टाकायची आहे आणि घरकुलसाठी बेनिफिशियरी लीड कन्स्ट्रक्शन हे सिलेक्ट करायचे आहे आणि दोन्ही ऑप्शनला नो करून इलिजिबिलिटी चेक करायची आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि नेम ॲज पर आधार टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट टू OTP करायचा आहे. जो आधारला तुमचा नंबर लिंक असेल त्यावर इथे OTP जाणार आणि तुम्हाला OTP टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल. तर पहिल्यात तुम्हाला पर्सनल डिटेल भरावी लागते. तर जर लेडीज भरत असेल तर त्यांना त्यांच्या आईवडिलांचे पण आधार कार्ड लागेल यात. तर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. नाव, आधार नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल. मोबाईल नंबर टाकायचा आहे. जेंडर टाकायचं आहे आणि तुमचं मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. वडील असतील तर नाव लिहायचं आहे ॲज पर आधारनुसार. नसेल तर लेट सिलेक्ट करायचं आहे. तर मग त्यांचं तुम्हाला आधार नंबर नाही लागेल. तसंच तुमच्या आईचंसुद्धा तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा हजबंड, जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला तुमचं हजबंडचं नाव ॲज पर आधार आणि आधारनुसार नाव टाकावं लागेल. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे एम्प्लॉयमेंट स्टेटस टाकायचं आहे. एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आहे, तुम्ही लेबर आहात का, कोणतं काम करता ते कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमचं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचा धर्म कोणता आहे तो सिलेक्ट करा. तुमची कॅटेगरी, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट कराल तुमची तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे फॉर्म सबमिट करताना. ऑनलाईनमध्ये कास्ट सर्टिफिकेट नसतं मागत, पण जेव्हा तुम्ही हा ऑनलाईन भरलेला फॉर्म ऑफलाईन बेसमध्ये सबमिट करायला जाता तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्यात जोडावे लागतं. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली नो सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला नेक्स्ट पेजमध्ये गेल्यावर फॅमिली मेंबर डिटेल दिसेल. इथे नाव, डेट ऑफ बर्थ, रिलेशनशिप, जेंडर, आधार नंबर, ऑक्युपेशन, अप्लिकंट आणि त्यांचं हजबंडचं दिसेल. बाकी राशन कार्डवर जेवढेही मेंबर आहे त्यांचं सिलेक्ट मॅन्युअली करून ॲड करावं लागेल आणि ते व्हेरीफाय करता आधारनुसार आणि सेव्ह अँड कंटिन्यू करून नेक्स्ट करायचं आहे. इथे हाऊस होल्ड डिटेल्स विचारले आहे. इथे तुम्ही जे इन्कम टाकलेली असेल ते तुम्हाला दिसेल आणि चूज फाईलमध्ये सिलेक्ट करून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. इथे JPG चालत नाही, फॉर्मॅट PDFमध्येच हवा आहे. त्यानंतर तुम्ही जो प्रेझेंट ॲड्रेस आहे, तुम्ही तिथे किती वर्षापासून राहत आहात ते सिलेक्ट करायचे आहे इयर्स. आणि जे तुमचं हाऊस ओनरशिप आहे ती स्वतःची आहे, रेंटेड आहे, नो हाऊस आहे, म्हणजे काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर आता इथे मी सिलेक्ट करणार आहे ओन हाऊस. ओन हाऊस सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारेल घराची स्थिती काय, म्हणजे पक्कं बांधकाम आहे, सेमी पक्का आहे की काय आहे. मग तिथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, टिनाचं आहे की काय आहे. मग नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. मग इथे ॲड्रेस डिटेल विचारली जाईल. वर्तमान पत्ता, तुम्ही सध्याच्या स्थितीत कुठे राहत आहात आता. तर मग ते तिथे तुम्हाला हाऊस नंबर, स्ट्रीट नेम, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट नेम, त्याच्यानंतर सिटी नेम, त्याच्यानंतर तिथला पिनकोड हे भरावं लागेल. मी आता तुम्हाला मॅन्युअली असंच टाकून दाखवत आहे. तुम्हाला तुमच्या
नुसार टाकायचं आहे, ॲड्रेसनुसार. मग स्थायी पत्ता काय आहे तुमचा ते पण सेम भरायचं आहे, जसं आपण आता भरलेलं होतं सेम. डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट डिटेल्स. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला जे घरकुल पाहिजे ते कोणत्या ॲड्रेसवर पाहिजे, त्याची इथे पुरेपूर तुम्हाला माहिती बरोबर भरायची आहे. कारण त्याच एरियात ते म्हणजे त्याच ॲड्रेसवर ते सँक्शन होईल. आणि मग इथे अपलोड डॉक्युमेंट म्हणजे आखीव पत्रिका, प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट अपलोड करायची आहे. आखीव पत्रिका ज्यावर तुमचं नाव चढलेलं असते त्या प्रॉपर्टीच्या सर्वे नंबरवर तो डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचा आहे. आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर इथे बँक अप्लिकंट टाकायची. अप्लिकंटची अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये सेम अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकून गेट बँक डिटेल करायचे आहे. दोन्ही चेकबॉक्स क्लिक करायचे आहे आणि फायनल सेव्ह करायचं आहे. तुम्हाला एक नंबर जनरेट होईल आणि PDF प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये सबमिट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.